तुम्ही मेलेल्या माणसाला कधी जिवंत होताना बघलाय नाही, कारण की हे शक्य नाही. पण आज जे मी केलाय ह्या बघून माझा स्वतःवर विश्वास नाही आणि ह्या काही चमत्कारापेक्षा कमी नाही. मित्रांनो, मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम केला आणि भारी भारी कमेंट केला. ज्यांनी नसेल बघला त्यांनी लवकर जाऊन बघा आणि आजचा पण एकदम टॉपचा विषय, तर ब्लॉग पूर्ण बघा. आज आपला लावाचं काम चालू झालंय, कारण की मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघलाच मूठ आपण पसरवलेलं तेच आता लावीत घेतलेले. शेतावर याची प्रेरणा या मॅडम करून भेटली, कारण की आपली तब्येत बरी नव्हती, सर्दी झाली. दाखवू तुम्हाला, दाखवू. आला गावात. शेतावर माणसं जेवढी होती का कुठलाच काम शिल्लक नव्हता, तरी पण नानाने मला काम लावून दिला, तोच केला. आव्हान जसं लावतात ती पद्धत काय आपल्याला जमत नाही, आपल्याला असंच जमतो, आपण असंच करू. हे मूठ जर अख्खं लावलं तर डायरेक्ट भारात तयार होईल. एक वावरचं काम झाला तर दुसऱ्या वावर मध्ये आला, छोट्या वावर मध्ये इकडे मूठ पसरायला कामाला लावलाय मला. पाय बघा अख्खा आतमध्ये घुसतो. शेतामध्ये काम करीत होतो तर आपल्याला मुठ्या दिसला. आता बोलो याला नीट धरून दे, नंतर बघतो ते मेलेले. आता बोलो काय करू, याला सीपीआर दिला. नंतर त्यानंतर जे झाला भाई, माझ्या विश्वास नव्हता. याला आपण चमत्कार नाही बोलायचा, मग काय बोलायचं. कधी कधी असा वाटतो आपणच भगवान आहे. असं काहीच नाही बाप्पा, सॉरी. चालता चालता जंगलात कधी घुसलं समजलंच नाही, आपल्याला जायचंय त्या गाणी. इकडे वारगडे फॅमिली पण फुल फॉर्म मध्ये. माणसं बघा किती आणल्यात. तुम्ही तर टीव्हीला बघलेल का त्या लागाचा, त्या मॅन वर्सेस वाईल्ड पहिले लागाचा. मी पहिले बघाच तो काही पण खायला नाही भेटला ना, त्याला जागाचा असल्यावर काही पण खाता, म्हणजे काही पण तसा मी पण घेतो खाऊन. खाल्ला नाही हो, इकडे पाण्याने सोरला त्याला. इकडे चाल बघा काय झालंय. एखादा खरीच काम करीत असेल त्याचं पण एवढं कपडे नसतील माखले, तेवढं इनी माखवलं. चला तुम्हाला आपली विहीर दाखवतो. तसं उन्हाळचे तर पाणी नसतो, पावसाचे फुल पाणी भरलंय. भाऊने पण उरी मारली. भाऊला बोल परशा आरचले. भाऊ पण बाहेर निघला. बोलतो कुठे शेताव काम करायला आलतो, पण काम राहिला बाजूला. हेरा पेरीच कपली नाही. घरी आलो, फ्रेश झालो. एक दिवस काय शेतावर गेलो, डायरेक्ट दवाखान्यात आलो. काय बोलत आता, सर्दी झाली बघा. मी एकटा चालतो, कोणाला आणला नव्हता. मला बघून हे पण थांबलं. मग डॉक्टरनी चेक केला, इंजेक्शन दिला, गोळ्या दिला. मग त्या गोळ्या घेतल्या. गोळ्या घेऊन घरी आलो, इंजेक्शन घेतलं, जरा बरा वाटला. मग आता गोळ्या पण घेऊन टाकू, मग अजून बरा वाटेल. गोळ्यांचा असर लगेच चालू झाला बाई. बॉडी बघा बिना जिमची. शेतावर गेलो तर जाम काटा भरलेलं. मग आपला काटा आपणच काढला, नाही तर दुसरा कोणाला सांगितलं तो बोलल काय याचा काटा काढला. मग कसं वाटतं ऐकायला, चुकीचं ना. इंजेक्शन घेतला तेव्हा बरा वाटत होता. नंतर वापस नाक पॅक झाला. मग बोला आता दुधाचा मस्त चहा ठेवतो, आला अश्वगंधा असलेला रेड लेबल चाय. चला मग चहा पितो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. याचा मोठा ब्लॉग पण आपण बनवलेला आहे, लवकर तो पण बघायला भेटेल. चला बाय बाय.